हाय हॅलो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींना हा ब्लाऊज मी पूर्ण शिवून घेतलेला आहे. तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच. हा ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे आरीवर्क बॅकनेकला जे डिझाईन वगैरे बनवलेलं आहे ते कसं बनवलं ते पण दाखवलेलं आहे. पण हे बाहीला ना अशा पद्धतीचा वरचं आरीवर्क होतं, पण ह्याला ना लटकन वगैरे नव्हते. तर इतकं सुंदर आरीवर्क होतं पण त्याला लटकन नव्हते. आणि मग नवरीला लटकन हवे होते, तर मग तिला म्हटलं मी बनवून देईल. आता एवढं आरीवर्क वगैरे बनवते तर लटकन पण बनवून देईल. तर मग म्हटलं चला आज तुमच्याशी पण शेअर करावे की आरीवर्कमधले लटकन आपण कशा पद्धतीने बनवू शकतो. तर बघा, अशा पद्धतीने अगोदर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. अर्धा इंच सोडून द्यायचं आहे फिटिंग टाकल्याच्या बाजूला. आता हे पूर्ण तयार झालेलं ब्लाऊज आहे. आपण तयार ब्लाऊजला सुद्धा अर्धा इंच सोडून द्यायचे, जेणेकरून थोडं लूज असेल तर ते टिपा वगैरे त्याला शिलाई द्यायची असते, टिप मारवायची असते आपल्याला त्या ब्लाऊजला. तर त्याच्यामुळे अर्धा इंच सोडून द्यायचं ना, असं अर्धा इंचवरती अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. तर बघा इथं मी कशा अर्धा इंचवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. अर्धा इंचपेक्षा थोडंसं कमी येईल, मला वाटतं पाव इंच बरोबर येईल. तर तेवढं मी मार्किंग अंदाजेच करून घेतलेलं आहे. तर बघा त्यासाठी आता आपल्याला लटकन बनवायचं आहे. तर लटकनसाठी काय काय सामान लागणार आहे, तर इथं अशा पद्धतीचे लटकन आहेत खालचे. तर आता इथं हे लटकन मॅचिंग होत होते आणि छोटे पण होते, तर म्हटलं ठीक आहे चला हे बसवून घ्यावे. आता इथं थोडंसं ब्लाऊज पीसचा फिरता कलर आहे, थोडासा धूपछाव म्हणजे वेगळा वेगळा दिसतो त्याच्यामुळं. तर ते लटकन मॅचिंग होत होते, तर मग मी ते आणले होते. तर ते लावणार आहोत आपण खाली. आणि त्या लटकनच्या वरती जे गोल्डन मणी असतात, काची मणी, ते पण आपण आणलेले आहेत. आणि सुईला आपण 4 पदरी दोरा व्यवस्थित वळून घ्यायचा आहे. आणि इथं हे आरीवर्कचेच लटकन आहेत, आरीवर्कचेच मणी आहेत, त्याच्यासाठी हे आपण यूज करणार आहोत. आणि हे सगळं सामान आपण जसं लागेल, जसा ब्लाऊज बनवायचा असेल तसं आपण हे आणत असतो. तर बघा मी एवढे थोडे मणी काढून घेतलेले आहेत आणि सुईला 4 पदरी व्यवस्थित दोरा होऊन घेतलेला आहे. आता आपण दोरा कोणता व्हायचा, तर ब्लाऊजच्या कलरसारखा दोरा नाही घ्यायचा आपल्याला गोल्डन दोरा घ्यायचा आहे, कारण आपले गोल्डन मणी आहेत आतमधले. तर गोल्डन दोरा घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला स्टिच करायचं आहे त्याला. अगोदर आता ही जे अर्धा इंच सोडून दिलं, जिथून आपण पहिलं मार्किंग केलं तिथून आपल्याला खालून सुई वरी काढायची आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आतमधून थोडीशी आतमध्ये घालायची आहे, बाहेर काढायची आहे, जसं एकदम बॉटमला दंडघेराच्या बॉटममधून काढायची आहे. तर बघा अशा पद्धतीने काढली. आता आपण मणी वळून घेऊया. तर आता मणी तुम्हाला जितकं लांब लटकन करायचं आहे, लोंबतं किंवा थोडंसं छोटंच करायचं आहे, तशा पद्धतीने तुम्ही जितके घालायचे तितके तुम्ही मणी घालू शकता. तर मी तर मध्ये 10 मणी घातलेले आहेत छोट्याले, आणि त्यानंतर मोठं लटकन घातलेलं आहे बघा अशा पद्धतीने. तर 10 म्हटलं तरी खूप छान दिसतं. आणि खाली ते लटकन ज्यावेळेस लटकतं त्यावेळेस खूप मस्त दिसतं. पूर्ण ब्लाऊज घातल्याच्यानंतर बाहीला हाताला खूप मस्त दिसतं. तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे घेतले का मणी वळून 10, त्यानंतर आपण एक मोठं लटकन वळवलं. आता त्यानंतर परत छोटा मणी वळवला. आता हे छोटा मणी आपल्याला बाजूलाच ठेवायचा आहे बघा. तुम्हाला दाखवते परत एकदा. अशा पद्धतीने वरी काढून घ्यायचा छोटा मणी. आणि हे मोठ्या मणी ना तिथून आपल्याला सुई परत वरती काढायची आहे. ठीक आहे, बघा व्यवस्थित बघा, जवळून दाखवते. हे मणी ना आपल्याला असा ठेवायचा आहे छोटा घातलेला. आणि अशा पद्धतीने ही सुई आपल्याला आतमध्ये घालायची. जे मोठ्या लटकनचं होल आहे ना, तिथून आतमध्ये घालून सुई आपल्याला वरती काढायची आहे बघा अशा पद्धतीने. आणि जे आपण मणी घातला होता ना एक्स्ट्राचा खाली, ते मणी अशा पद्धतीने त्या लटकनच्या वरती येतो, खाली टोकाला येतो. आणि ही अशा पद्धतीने सुई काढली की परत आपल्याला ही सुई अशा पद्धतीने मधून काढायची आहे. ओके, अस्तरच्या साईडने. ओके, बघा उलट्या बाजूने आपण ही अशी सुई काढून घेतली. आता आपल्याला इथं गाठण देऊन घ्यायची, जेणेकरून ते लटकन निघणार नाही, दोरा बाहेर निघणार नाही. तर बघा अशा पद्धतीने एकदा शिवून घेतलं, परत हे असे घेतलं, दोऱ्याच्या आतमधून सुई काढली, ह्याची गाठण देऊन घेतली. आता तुम्ही इथं कट करायचं असेल तर कट करा किंवा आतमधून घालून पण करा. आता मी पुढं सुई कशी व्यवस्थित पटापटा लटकन करायचे ते पण सांगते. पण अगोदर लटकन नेमकं बनवायचे कसे ते अगोदर प्रॉपर शिका. बघा अशा पद्धतीने काढली सुई, परत बॉटमच्या साईडकडून व्यवस्थित उभी घालायची, काढून घ्यायची बाहेर.
आता दोराच्या मध्ये लगेच सुईमधून आपण हे वळून घेऊया मणी, जे मणी आपले गोल्डन मणी वळून घेऊया. तर इथं मी 10च मणी घेणार आहे. तर पूर्ण एक लेवलमध्ये लटकन यावे म्हणून आपल्याला फक्त 10 मणीच घ्यायचे आहेत. जर तुम्हाला खालीवरी डिझाईनमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही तसंही बनवू शकता, पण शक्यतो एक लेअरमध्ये सुंदर दिसतात. तर अशा पद्धतीने बघा आता मी इथं 10 मणी वळून घेतलेले आहेत. त्यानंतर लटकन पण एक छोटंसं ते मोठं लटकन वळून घेतलं, परत एक छोटा मणी घेतला आहे, ते मणी बाहेरच ठेवायचा आहे. लटकनमधून हे अशा पद्धतीने सुई घालायची. ओके, अशा पद्धतीने. आणि ते मणी आपला अशा पद्धतीने व्यवस्थित लटकनच्या सेंटरला येऊन बसतो, जेणेकरून ती लटकन पडणार नाही बाहेर. अशा पद्धतीने परत सुई आपल्याला खाली काढायची आहे बघा, उलट्या साईडकून, आणि त्याला गाठण द्यायची आहे. जसं सेम आपण केलं पहिल्यांदा तसंच करायचं आहे. लक्षात घ्या, परत परत सांगते आहे. झालं. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण पहिल्यांदा सुईची गाठण जोडलेली होती, आता ही आपल्याला डायरेक्ट असं घ्यायचं आहे. आतमधून अस्तरच्या सुई घालायची. वरून धागा नाही दिसला पाहिजे, अस्तरच्या आतमध्येच गेला पाहिजे. फक्त मेन ब्लाऊज पीसला वरती धागा दिसला नाही पाहिजे. धागा आतमधून घालायचा आहे आपल्याला, कारण बांगड्या वगैरे घालताना ना ते धागा अडकणार नाही बांगड्यामध्ये. तर बघा अशा पद्धतीने परत बॉटमकडून आपल्याला ही वरती सुई काढायची आहे. बघा अशा पद्धतीने दंडघेराच्या तिथं वरती काढायची आणि परत बॉटममधून खाली काढायची. बघा अशा पद्धतीने बॉटममधून खाली काढली आपल्याला. आता ही आपण 2 लटकन बनवले, तसंच तिसरं पण आपल्याला लटकन बनवून घ्यायचे. 10 मणी वळून घ्यायचे. अशा पद्धतीने मी आता ही 10 मणी वळून घेते. बघा मोजून घ्यायचे व्यवस्थित. 3 1 3, 3 2 6, 3 3 9 आणि 1 10. बघा एक्स्ट्राचे 2 झाले ते मी ते काढून टाकले. तर बघा इथं 10 मणी घेतले, एक लटकन घेतला मोठा, परत एक छोटी मणी घेतला. तर आता तो पण मणी आपण वळून घेतला आहे. तो मणी आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे, असा बोटाच्या खाली घ्यायचा आहे आणि लटकनमधून ही अशी पद्धतीने सुई घालायची आणि पूर्ण मण्यामध्ये, म्हणजे एकदम शेवटच्या वरच्या मण्यामध्ये ही सुई आपल्याला मण्यामधून बाहेर काढायची, एकदम वरच्या मण्यामधून बाहेर काढायची. ठीक आहे. आपण आता डायरेक्ट खालच्या बाजूनीच काढली बघा सुई. तर ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. खालच्या बाजूने डायरेक्ट सुई काढली तर आपल्याला डायरेक्ट गाठण वगैरे देऊन पुढच्या लटकनला सुई घेता येते. आता बघा आता मी व्यवस्थित ह्याला करून घेतले. परत तसेच गाठण वगैरे द्यायची आणि पुढच्या लटकनसाठी घ्यायचं आहे आपल्याला. तर आता मी अशा पद्धतीने ही सगळे लटकन बनवून घेते आणि मी तुम्हाला परत एकदा व्यवस्थित दाखवते. कमीत कमी अर्धे तरी बनवून घेते. आता आपल्याला दोन्ही पण जे आपण फोल्ड केलेली असते भाई, तर ते आपल्याला दोन्ही पण साईडला सेम सेम लटकन आले पाहिजे, जसं तिकडून आणि इकडून सेम सेम. आता ही पूर्ण लटकन 19 होते, तर तिकडून 9 होते आणि इकडून 9 होते आणि एक पॉईंटला होतं. तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर सगळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता हे परत एकदा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा हे अशा पद्धतीने मी एके साईडचे पूर्ण बनवून घेतलेले आहेत. ठीक आहे. आता हे पूर्ण लटकन 9 आहेत. तर बघा अशा पद्धतीने एक लेवलमध्ये एक सारखे लटकन आली पाहिजे. ते ज्यावेळेस खाली पडतात ना त्यावेळेस खूप सुंदर दिसतात. म्हणजे एक सारखे 9 लटकन आणि एक सेंटरला होता तो 10. आणि हे अशा पद्धतीने जे आपण एके साईडचे बनवलेले आहेत ना त्याच्यावर सेंटर काढून आपण परत दुसऱ्या साईडचं पण मार्किंग करून घेतले. तर मग ते व्यवस्थित यावं म्हणून, कारण ते पूर्ण एकसारखे लटकन यायला हवेतच, कारण मग ते दिसायलाही छान दिसतं. बघा अशा पद्धतीने मी खालचे आणि वरचे दोन्ही पण लटकन मी बनवून घेतलेले आहे, दोन्ही पण साईडचे, इकडच्या पण साईडचे आणि इकडच्या पण साईडचे. तर अशा पद्धतीने लटकन बनवलेले आहेत. तर किती सुंदर दिसते बघा आणि खूप सुंदर लुक येतो आहे. आणि घरच्या घरी तुम्ही हे आरीवर्क लटकन बनवू शकता. ते पण तयार झालेल्या ब्लाऊजला सुद्धा असे हाताने बनवू शकता. तर मी इथं दोन्ही पण बाह्यांना बनवून घेतलेलं आहे.
तर बघा बाही किती सुंदर लूक देते, किती सुंदर दिसतंय ब्लाऊजचं फिनिशिंग, ब्लाऊजही किती सुंदर दिसतंय आणि त्यापेक्षा जास्त हे लटकन तर खूप सुंदर दिसत आहेत. तर बघा बाहीला डिझाईन तर आरीवर्कचं खूपच छान होतं, पण त्याच्यानंतर हे लटकन बनवले ना तर अजूनही खूप सुंदर लूक आलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर दिसणार आहे. हा नवरीचा सप्तपदीचा नऊवारी साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर खूप छान पद्धतीने मी हा ब्लाऊज डिझाईन करून दिलेला आहे, स्टिच केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला येईल. तर अशा पद्धतीने हा पूर्ण ब्लाऊज मी रेडी केलेला आहे. आरीवर्कचं जे आपण सप्तपदीचं नाव वगैरे म्हणजे जे काही टाकलेलं होतं हे नवरदेवाचं नाव वगैरे नेटवरती, ते त्याचंसुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघा. आणि हे लटकनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर तुम्हाला नसेल काही समजलं तर तुम्ही विचारू शकता, मी कमेंटमध्ये उत्तर पण देईल किंवा अगोदर अजून तुम्हाला छान छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईल. तर किती छान असं लूक आलेलं आहे हे ब्लाऊजला, खूप सुंदर दिसतंय. ज्यावेळेस हे नवरीने ब्लाऊज बघितले त्यावेळेस ती नवरी म्हणत होती की मला हे ब्लाऊज असं वाटतं की आत्ताच घालावं, इतके सुंदर ब्लाऊज शिवलेले आहेत तुम्ही, इतके छान अशी डिझाईन बनवलेली आहे. तर खूप सुंदर दिसत होतं, बघू शकता तुम्ही. तर आणि हे लटकनच खूप मस्त दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे लटकन यूज करू शकता, वेगवेगळ्या मणी पण असतात, वेगवेगळे लटकन असतात, त्यामध्ये ते सामान वगैरे आणून ठेवायचं आणि छान असं बनवायचं. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं लूक आलेला आहे. आपण आरीवर्कचे लटकन वगैरे पण बनवून दिलेले आहेत. घातल्याच्या नंतर ते लटकन असे हातावरती पडतात, तर खूप मस्त दिसतात आणि खूपच सुंदर अशी लूक आलेला होता आहे ब्लाऊजने आरीवर्कमुळे. तर बघा तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघू शकता. पाठीमागं तर छानच दिसते, त्याचा पण व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तुम्ही बघा आणि हे सुद्धा बघा. तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब. भेटून नवीन व्हिडिओमध्ये.